माननीय प्रणय पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही प्राप्त झालेली आहे। तदनंतर शेनार म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते सुद्धा आपण देऊया एक गिफ्ट एम्पल जे आम्हाला प्रदान झालेले आहे। सन्माननीय मयूरजी पाटील साहेब प्रोप्रायटर जीवदानी मेडिकल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। तदनंतर आपण देऊया गिफ्ट एम्पल सन्माननीय कारभारी सरांच्या शुभ हस्ते इथे देऊया। बबलू कलेक्शन प्रोप्रायटर हितेश ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहू शकता एक आकर्षक गिफ्ट एम्पल। तदनंतर पंडितजी गोले साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते शीतपेय द्यायचं आहे जे आम्हाला प्रदान झालेले आहेत अशोक काटेकर साहेबांच्या माध्यमातून। तदनंतर आपण देऊया कॅप। सन्माननीय यशवंतजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण देऊया कॅप टोपी जी आम्हाला प्रदान झाली आहे सन्माननीय नाना राऊत साहेब यांच्या माध्यमातून। क्या बात आहे, दिलीपजी पाटील ही आज खूप ऍक्शन मध्ये पाहायला मिळते। आणि नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला जी कॅप दिली आहे ती परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची। जे कोणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी पटकावतात त्यांना विनंती असेल। आमने टीम आपला कर्णधार पाठवायचा आहे। आपली ऑफिशियल एंट्री जी आहे ना ती जमा करायची आमचे एक्सपर्ट स्कोरर यांच्याकडे आपण सौरवकडे आपण आपली ऑफिशियल जी एंट्री आहे ती आपण जमा करायची आहे, प्लीज विनंती असेल। या ठिकाणी सन्माननीय विलासजी पाटील साहेब या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी उपस्थित झाले आहेत, त्यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान। मी विनंती करतो सन्माननीय सुखीरजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा तुझे स्वागत आणि सन्मान करायचा आहे। स्पर्धेची उपदार माळीची शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ ट्रॉफी देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। संजयजी वारघडे आणि तसेच मच्छिंद्रजी केने साहेब यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। तसेच सन्माननीय मोनितजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय मोनितजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। हर्षदजी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं केलं जाईल हे तुझे स्वागत आणि सन्मान। आपण पाहू शकता या ठिकाणी मान्यवरांचा या शुभ सन्मान पाहायला मिळतोय। महाराष्ट्राचा महावस्त्र त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे। ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा शिवनेरी चषक या चषकाला भेट देणाऱ्या अनेक मान्यवरांचं या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान केले जाते। तर बोलूया आपण खेळाला सुरुवात होईल। यस, आपण पाहतोय ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष कैलासजी शेलार आपल्याला पाहायला मिळत आहेत। संजयजी वारघडे त्याचबरोबर मच्छिंद्र केने साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। साहेब या आपण व्यासपीठावरती येऊन या मंचाची शोभा वाढवायची आहे। क्या बात आहे, या ठिकाणी आपण पाहतोय की ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष कैलासजी शेलार साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आर्थिक सहकार्य लाभलं गेलं आहे। साहेब आपलं हे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आपण पाहिलं उद्घाटन समारंभासाठी सुद्धा ते उपस्थित राहिले होते आणि आज त्यांना या ठिकाणी इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत। त्यांची टीम त्यांचा संघ ही चांगलं काम करतोय या फॉर्मॅटमध्ये। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर त्यांच्या हाताला ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी लागली गेली आहे। आतापर्यंत आपण पाहतोय 5 स्पर्धा झाल्या, 5 मध्ये 5 नवीन संघ मिळालेले आहेत। पाहूया या स्पर्धेमध्ये काय घडतं, कुठला संघ बाजी मारेल हे पाहण्यासारखं राहील। कालच्या दिवसात एक घमासामना झाला, त्याच्यामध्ये श्री गणेश बरोडी फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे। आजच्या दिवसात पाहूया कुठला संघ त्यांच्याशी 2 हात करेल। 2 दिवसीय स्पर्धा असली तरी 4 मात्र पारितोषिक आहेत, 4थ्या क्रमांकापर्यंत ह्या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने आकर्षण। ही स्पर्धा मित्र अशी आहे की जिथल्या तिथे जशा तसे प्रत्येक खेळाडूला जेवणाची उत्तम सोय सुद्धा केली जाते आणि आपण पाहतोय ना की शरीर सुदृढ तर सर्व काही सुदृढ अशासाठी आपण पाहतोय की एनर्जीसाठी फ्रूट दिले जात आहेत। ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होते त्यावेळेस
आणखी एक याच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य की 7 ते 8 पारितोषिक फक्त मॅन ऑफ द मॅच साठी आहेत. क्या बात आहे. खूप चांगली स्पर्धा सजवली गेली आहे आणि या सजवण्यामागे सर्व आमच्या दानशूर राजांचा मोलाचा हात आहे, सहकार्याचा हात आहे. या सर्वांचा मी खूप खूप आभार व्यक्त करेन, धन्यवाद देईन. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करेन. चला स्पीडअप करा, घाई करा मित्रांनो. गावदेवी माता पुंडास आपण थोडासा स्पीडअप करा विनंती असेल. पंचाने विनंती आहे की आपणही लवकरात लवकर खेळायला सुरुवात करूया. या ठिकाणी जय आंबे टीमगर टीमचा शुभागमन झालेला आहे. आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला खेळाला लवकर सुरुवात करायची आहे मित्र. आज मेगा फिनाले फायनलचा दिवस आहे. त्या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करणं आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी सर्व दानशूर राजाने मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यातले एक आमचे टॉस बॉक्स जो प्रदान झालेला आहे साक्षी बिअर शॉप प्रोप्रायटर सन्माननीय संदेश गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. खऱ्या अर्थाने आजची जेवणाची व्यवस्था जी आहे ती आपण जर पाहिली तर संजय पाटील आणि अजित जाधव यांच्या माध्यमातून अतिशय चांगली जेवणाची सर्वांसाठी सोय केली गेली आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर संतोष म्हात्रे आणि पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. पिण्याची व्यवस्था जर विचार केला तर सन्माननीय ओमकार पाटील आणि प्रफुल्ल पाटील यांच्याकडून झालेले आहे. त्याचबरोबर फर्स्ट किट जे आपल्याला मेडिसिन प्राप्त झालेले आहे ते सन्माननीय करण पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर खेळाडू कक्ष जे आहे ते सुद्धा आम्हाला सुकीर पाटील साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर प्रेक्षक गॅलरी जे आहे क्रमांक 2 साईनाथ हरिभाऊ केणे यांच्या माध्यमातून या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. उल्या खेळाकडे गोलंदाज टर्न होते. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. चेंडूला उडवलेला आहे. मिस टाइम झालेला पहिला चेंडू या ठिकाणी झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद होताना पाहायला मिळते. पहिल्या हदरा लागला गेला आहे. आपण जर पाहिले या स्पर्धेसाठी प्रेक्षक गॅलरी क्रमांक 1 सन्माननीय डॉक्टर सचिन मधुनास केने यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहे. आणि मित्र क्रिकेटचा जो खेळ आहे तो चेंडू शिवाय अपुरा आहे. ते चेंडू देणारे आमचे दानशूर राजे सन्माननीय श्री जय चंद्रकांत पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी लागणारे जेवढे काही चेंडू आहेत ते आम्हाला प्रदान झालेले आहेत. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि प्रत्येक मान्यवरांचा येतो जे स्वागत आणि सन्मान केला जातोय. आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मोमेंटस ट्रॉफी दिले जाते, सन्मान चिन्ह दिले जाते. ते आम्हाला प्राप्त झालेले आहे. कैलाशवासी महेश तुकाराम बारशी यांच्या स्मरणार्थ श्री मच्छिंद्र मनोहर पाटील यांच्याकडून आपल्याला आकर्षक सन्मान चिन्ह पाहायला मिळालेले आहेत. चला बॅटर आपल्याला उद्या नाही आजच फायनल करायची आहे. चला स्पीडअप करायचा मित्र हो. एक चांगली स्पर्धा आहे. चांगली स्पर्धेमध्ये आपण खेळत आहात. जर तुमच्याकडे पहिल्यावर आहे ना 45 चे नसतील तर येऊ द्या, दुसरे वर क्लिअर करा. चला वेळ कमी आहे त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर खेळायला सुरुवात करूया. लवकरात लवकर आपण खेळायला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण पाहिलं तर गावदेवी माता पुंडास ही टीम ही चांगली आहे.
कारण या फॉर्मॅटमध्ये त्यांच्या हातालाही आपण पाहतोय की एक ट्रॉफी लागली गेली आहे. पाहूया आजच्या दिवसात कोण कुणावरती हॅवी होईल आणि या स्पर्धेवरती नाव कोरेल. चला स्पीडअप करायचं आहे मित्रहो. कमिटी खूप चांगली आपल्यासाठी थांबू शकते, बट वेळ आपणा सर्वांसाठी नाही थांबणार याची नोंद घ्यायची आहे. कैलास शलार क्रमांक 3 वरती येतोय. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा दिलीप पाटील टर्न होतोय. आता मात्र चांगला फटका आहे. काव कॉर्नरच्या रिजन मध्ये गॅप मध्ये जातोय. 2 क्षेत्ररक्षक जरूर झेपावले होते परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. येतोय दणदणीत चौकार. संजय वारघडे यांच्या माध्यमातून कैलास शलार यांस प्रति षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कैलास शलार यांस बघूया काय करतात. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. या चेंडूची वाट पाहिली परंतु त्या चेंडूने सुद्धा फसवेगिरी केली परंतु एकच धाव मिळते. एकापेक्षा अधिक नाही आहे. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर कुठेतरी पुन्हा संघाला विचार करावा लागला ती कुणाला पाठवायचं आणि नाईलाज कैलास शलार मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार तदनंतर सिंगल. धावसंख्या 5 या अंकावरती पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. पाहूया हुक करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. गिरकी जरूर घेतली होती त्या ठिकाणी. 2 धावा मिळत आहेत. या 2 मध्ये धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 7 1 बाद 7 अशी अवस्था पाहायला मिळते. जानमन टेंबवली आपणही उपस्थित राहायचं आहे कारण याच्यानंतर आपण लॉट करणार आहोत. या ठिकाणी पाहतोय की दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न केला गेला आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय उमेश देसले रनआउटच्या स्वरूपात. त्यांचा आपण करूया तो जे स्वागत आणि सन्मान्य किशोरजी केने साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा या ठिकाणी येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यस, खऱ्या अर्थाने त्यांचा मोलाचा हिस्सा असतं, वाटा असतं. आपण जर पाहिलं मागच्या हंगामामध्ये त्यांनी या पीच बनवण्यासाठी रेती दिली होती आणि यावेळेस सुद्धा मोलाचं सहकार्य आहे आणि आर्थिक सुद्धा मदत आहे. आणि आपण पाहिलं मागील हंगामामध्ये या पीच साठी खेळपट्टीसाठी रेती सुद्धा दिलेली आहे. एक मोलाचा वाटा आपण पाहतोय आणि असं या महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी आपण पाहिलं स्वागत आणि सन्मान. तसेच सन्मान्य मच्छिंद्र केने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या गावचे समाजसेवक जून अंदुर्की कमिटीत आम्ही आणि गोरगरिबांचा कैवारी सन्मान्य मच्छिंद्रजी साहेबांचा या ठिकाणी केला जातोय. येतो जे स्वागत आणि सन्मान मान्य श्री किशोरजी साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी मान्यवरांचा केला जातोय. येतो जे स्वागत आणि सन्मान. उलव्या खेळाकडे आपण पाहतोय. येतो या दरम्यान चौकाराने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या जाऊन पुढे थांबते 12 या अंकावरती. या ठिकाणी पाहतोय शेवटच्या चेंडूवरती आला एक दणदणीत चौकार. धावसंख्येला मिळाला आकार. 12 धावा धावफलकावरती. पाहूया दुसरे षटक कोण घेऊन येईल. विनायक येतोय. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला शिवनेरी जून अंदुर्की अर्थात आयोजक टीम आपल्या घरच्या खेळपट्टीवरती खेळ करतोय आणि सर्व काही या स्पर्धेसाठी अर्पण करणारी संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने जातीने लक्ष देते. एक सिस्टम काय म्हटली जातं ना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते. ग्राउंडवरती 2-4 माणसांना ठेवलेले आहेत. व्यासपीठावरती पाहुण्यांचं येतो जे स्वागत करण्यासाठी 2-3 माणसं ठेवलेले आहेत आणि बरोबर या स्पर्धेवरती लक्ष ठेवण्यासाठी चेतन राऊत साहेब आहेत आणि यांच्या सर्वांच्या मिलीजुलीने एक चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने पैशाने सर्व काही होत नाही, ते नियोजनाने व्यवस्थित होत आहे आणि
अतिशय आयोजित ही स्पर्धा नियोजनबद्ध आपल्याला पाहायला मिळते काय साईनाथ किने यांच्याकडून आपण पाहतोय हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या दरम्यान आपण पाहतोय हुक केला गेला आहे आणि दरम्यान येतोय बिग हिट षटकार या ठिकाणी पारितोषिक लावलं होतं षटकार हॅट्रिक जर आपण कंप्लीट केली असती तर सन्मान्य संजयजी वारगडे साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक होतं एक लागला होता या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव होतोय सन्माननीय योगेश राऊत त्याचबरोबर लवेश राऊत या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छाचा वर्षाव होतोय आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या विहिरीमध्ये ज्यावेळेस चेंडू जातोय त्यावेळेस 2 धावा डिक्लेअर केल्या जात आहेत पलून आपण पाहिलं या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या आणि तो चेंडू जेव्हा ओव्हरथ्रो झाला त्यावेळेस तो विहिरीमध्ये गेला त्यात 2 धावा अशा प्रकारे या ठिकाणी 4 धावा येत आहेत 4 धावांनी स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते धावसंख्या दापलकावरती 22 अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत शुभेच्छा देत आहेत तसेच लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत तुमचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे पाहूया पुढे चेंडू आता मात्र क्या बात आहे फ्लिक केल्या गेल्या दिशा दिली डीप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षण केला जातोय चेंडू मागे दोघे धावतायत आणि 2 धावा या ठिकाणी कैलाश शलार मात्र कंप्लीट करतायत आपण पाहिलं तर ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत इन ॲक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये कैलाश शलार खेळ करतायत आता परत एक षटकार 2 चौकार क्या बात आहे चांगली इनिंग हॅट्रिकला 5000 आहेत संजयजी वारगडे यांच्या माध्यमातून क्या बात आहे या ठिकाणी पाहूया समोरच्या दिशेने खेळला गेला आहे क्षेत्ररक्षण हवं तसं होत नाही आहे चेंडू हाताला काही बसत नाही चिपकत नाही आहे दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत संजयजी वारगडे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो षटकार हॅट्रिक साठी कैलास शलार यास 5000 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे खऱ्या अर्थाने प्रेम हे पाहायला मिळते एका मित्रावरील दुसऱ्या मित्रावरती यावेळेस पाहतोय सबमरीन डिलिव्हरी खाली ठेवला जातोय चेंडूला आणि या ठिकाणी निर्धावची होते सांगता धावसंख्या स्थिर राहिली गेली 28 अंकावरती ओव्हर क्रमांक या ठिकाणी 26 विनायक कारभारे यांची गोलंदाजी आपण पाहिली दुसरी धावसंख्या 26 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय वार पलटवार क्रिकेटचा खेळ मांडला जातोय पाहूया 2 ओव्हरमध्ये कोण कोणावरती होतोय हॅवी हे पाहायला मिळेलं पहिल्या सत्राचा मध्यंतर या ठिकाणी पाहायला मिळतंय चला वेळ कमी खर्च करून आपण लगेच खेळायला सुरुवात करायची आहे पाण्याची व्यवस्था जेव्हा जेव्हा लागेल मैदानाच्या आतमध्ये पंचांची गाड घेऊन पंचांचा या ठिकाणी आदर करून आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन यायचं आहे या स्पर्धेचं खास आकर्षण आपल्याला पाहायला मिळेल की भरपूर सारे गिफ्ट आपल्याला मिळत आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी खास करून आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी दिली जाते प्रभाकर केणे साहेबांच्या माध्यमातून त्यानंतर गिफ्ट पॅम्पल आपल्याला पाहायला मिळतोय चंद्रशेखर राऊत यांच्या माध्यमातून त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मयूर पाटील यांच्यामधून सुद्धा गिफ्ट पॅम्पल आहे पेस्टी पाहायला मिळते प्रणव पाटील यांच्या माध्यमातून तदनंतर आपल्याला शीतपेय अशोक काटेकर साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळते तदनंतर कॅप दिली जाते सन्मान्य नाना राऊत यांच्या माध्यमातून आणि तसेच हितेश नामदेव ठाकरे यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय गिफ्ट पॅम्पल सन्मान्य दिगंबरजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे क्या बात आहे दिगूभाई सर्वांचा आवडता खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय कारण एक काल होता एक वेळ होती भरपूर क्रिकेट त्यांनी गाजवलं शरीर साथ देत नाहीये आपण जर पाहिलं आणि असे एक लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे क्या बात आहे पहिल्याच चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताला जातोय राम याच्या माध्यमातून
डॉटची सांगता होते या ठिकाणी. धावसंख्या स्थिर आहे 26 या अंकावरती. 2 ओव्हरमध्ये बरोबर धावा जमा केलेल्या आहेत. वार पलटवार कुणाचं पाहायला मिळेल हे पाहण्यासारखं राहील. पहिला चेंडू तर निर्धावच्या स्वरूपात, दुसरा चेंडू टाकण्यासाठी सरसावत आहेत. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहतोय आपण. कुठल्या स्पॉट वरती हाताला होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज होतोय बाद. या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली संपूर्ण शिवनेरी टीमने. आता मैदानाच्या आतमध्ये मेहनत चालू आहे. पाहूया गुण, यश आणि विजयाचा शिल्पकार कोण ठरेल थोड्याच वेळेत समजून येईल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती 26 वरती अडकून आहे, थांबून आहे. जणू काही भिवंडीची ट्रॉफिक लागली गेल्या ओव्हरमध्ये. ते हटवावे लागेल, बाजूला सारावे लागेल, मोठा फटका खेळावा लागेल. पाहूया या ठिकाणी कैलास शेलार पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत, काय करतायत. पुन्हा एकदा पाहतोय आपण मेडगोडच्या रिजनला खेळून काढला आहे. एक धाव कंप्लीट केली. पाहता पाहता दुसरी धावीचा प्रयत्न, परंतु आपल्या घरामध्ये आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला जातोय कैलास शेलार. या ठिकाणी 2 धावा येत आहेत. 2 धावेने 28 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलो पाहायला मिळते. राम पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. तिसरा चेंडू 2 धावा या ठिकाणी आल्या आहेत. 3 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. अचूक टप्पा, लाईन लेंथ बरोबर सापडले आहे. नेक्स्ट चेंडू अडथळ्यासाठी पुन्हा एकदा होईल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती 28 धावा धावफलकावरती. धावा बरोबर आहेत, परंतु या ओव्हरमध्ये कुठेतरी ज्या धावा अधिक बनत होत्या त्याला थांबवण्यासाठी राम यांनी चांगला प्रयत्न केला गेला आहे. क्रिकेट सहकार्याचा खेळ आहे. एखाद्याने चुकी केली त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं काम दुसऱ्या सहकार्याचं असतं आणि हेच क्रिकेटच्या माध्यमातून समजून येते. आणि आपण ज्यावेळेस 4 मित्रामध्ये बसतोय, आपला जिवलग मित्र थोडासा चुकी करतोय तर दुसरा लगेच सावरण्याचा प्रयत्न करतोय, तसा हा खेळ पाहायला मिळतोय. यावेळेस सेपल झाले होते. क्रॉस बॅटने खेळण्याचा अडकणे प्रयत्न, परंतु डावीष्टी सोडली जाते. पंच आमच्याकडे बोलतायत. समांतर हात करून अवंतर धावेची खून केली जाते. व्हाईट बॉल. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल. 29 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. 3 चेंडूंमध्ये आपण पाहतो 3 धावा आतापर्यंत खर्च केले जात आहेत. यावेळेस बॉडी शॉट उंची तर लाभली गेली आहे. लांबी ही लाभेल का, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय मौका भी दिया और पंचांचा इशारा येतोय षटकार भी दिया. क्या बात है. त्यामधून या ठिकाणी पाहते 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं जाते. एक षटकार आलाय, दुसरा आलाय वाटतं. काय करते, यस जातोय जातोय फायनली सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या ठिकाणी लावलं जाते 5,000 रुपयाचं पारितोषिक संजय वारगडे साहेबांच्या माध्यमातून. 2 मध्ये 2 आले, तिसरा आला तर निश्चित एटीएम खाली करावा लागेल. पाहूया या ठिकाणी काय करते. थोडासा मागरा ठरतोय राम. बॅक टू बॅक 2 येत आहेत षटकार. शेवटचा अंतिम चेंडू टाकण्यासाठी तयार सज्ज आहे, तयार आहे कैलास शेलार. क्या बात है. स्लोचा मारा ठेवला. अतिशय हुशारीने चेंडू हाताला गेला. ज्यावेळेस फलंदाज आक्रमक रूप धारण करतोय ना, त्यावेळेस स्लोचा मारा जेव्हा जेव्हा ठेवला जातोय तेव्हा तेव्हा अशा चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा ऑन बोर्ड. यस या ठिकाणी पाहतोय आपण भिवंडी ग्रामीण नव्हे तर सिटीमध्ये सुद्धा ज्याने आपल्या खेळाची जादू दाखवली सातत्यपूर्वक पूर्ण भिवंडीला, ज्याने क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं, असं तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व दिगंबर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा केला जातो या ठिकाणी येतो जे स्वागत आणि सन्मान. अजूनही ती दहशत, ती ताकद आहे. तलवार जुनी लेकिन धार होई, पण पायाच्या दुखापतीमुळे कुठेतरी क्रिकेटमध्ये कुठेतरी
कमी खेळ त्यांचा पाहायला मिळतोय, परंतु जेव्हा जेव्हा खेळ करतायत तेव्हा तेव्हा प्रेक्षकांचे मन जिंकण्याचं काम केलं जातंय. दिगू भाऊ यांच्या माध्यमातून त्यांचा केला जातो या ठिकाणी मेगा सत्कार. धन्यवाद. एक्केचाळीस धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 26 होते. या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, 15 धावा आल्या आपण पाहिल्या तर, आणि 41 धावांवरती स्कोअर कार्ड सजला गेला. कैलास शलार मैदानाच्या आतमध्ये उतरण्यासाठी कुठेतरी काचकूचपणा करत होते, परंतु आल्यानंतर मात्र ठोसाठोशी गेली. क्या बात आहे. 1 चौकार आणि 3 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. जितू पाटील पाहूया आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून काय सांगून जातात, काय संदेश देत आहेत. सहकार्याला साथ देतील की तू 12 दिले, तू 14 दिले, तू 15 दिले, मी त्याहून अधिक देईन, असं काय चित्र पाहायला मिळेल का? पाहूया. काय त्या उलट मात्र कुठेतरी एक कॅल्क्युलेटेड कंजूस गोलंदाजी होईल. पाहूया. जितू पाटील टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळ अधिक. वेलकम सन्मान्य अभिमन्यूजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शिवनेरी चषक 2026 मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. हा या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. पहिला चेंडू आपण पाहतोय हा निर्धावची होते सांगत्या पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळला जातोय, अंदाज घेतला जात नाहीये, अंदाज लागला जात नाहीये बॅटरला, आणि डॉटची होते समाप्ती. पुन्हा एकदा होईल तयार. पंचाच्या डाव्या बाजूस टाकण्यासाठी सरसावतय. छोटस रणप आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू मात्र सरळ समोर ठेवला जातोय मार या उद्देशाने, परंतु पडल्यानंतर वलन घेताना दिसतोय. त्या अनुषंगाने त्याचा अंदाज घेतला जात नाही, लाईन वरती पोहोचत नाही, रडार वरती घेत नाहीयेत. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. क्या बात आहे. ज्या चर्चेचं सत्र चालू होता त्या चर्चेच्या सत्रामध्ये कुठेतरी गोलंदाज सहभागी होतोय. पुन्हा एकदा आता मात्र बरोबर टायमिंग साधला गेला. प्रॉपर चेंडूला केला जातो हवाई सपार, सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. संख्याला मिळतो आकार 47 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. 50+ धावसंख्या झाली तर एक चांगला फाईट स्कोर असेल यात मात्र काही शंका नाही आहे. पाहूया पुढे चेंडू. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. एजंट गॉन. यस, फलंदाज बाद होत आहे कटआउटच्या स्वरूपात. या ठिकाणी षटकाराचा एक धक्का दिला, धक्क्याने सावरलं गेलं आणि लगेच त्याचं उत्तर या ठिकाणी विकेटने दिलं गेलं. आपण पाहतोय धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 47-47. पप्पू पाटील पाहूया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहतोय अजून एक फलंदाज होते बाद स्टंपिंगच्या स्वरूपात. या ठिकाणी खऱ्या अर्थाने कैलास शेलारांना स्ट्राईक द्यायची हवी होती, परंतु तसं काय घडलं नाहीये. प्रत्येकाला हवं आहे आणि त्या हवासपोटी आपण या ठिकाणी पाहतोय की बिग हिट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. सलगचे 2 चेंडू आपण पाहिले निर्धाव, तदनंतर आला होता षटकार आणि तदनंतर सलग 2 विकेटचा या ठिकाणी होते पतन. म्हणजेच या ओव्हर मधील आपण पाहतोय शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यासाठी दिनेश मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तळमळतोय, तडफडतोय स्ट्राईकला येण्यासाठी, कारण जवळजवळ या ठिकाणी 5000च्या जवळ गेले होते. क्रॉस पट्टीला खाली टच करून यायचं होतं पण ते हुकलं गेलं. सन्माननीय संजयजी वारगडे साहेबांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं पारितोषिक होतं. 2 लागले होते, तिसरा लागला नाही आहे, परंतु चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला गेला. शेवटच्या ओव्हरला स्ट्राईक मिळाली नाही आहे, कुठेतरी धावा त्या थांबल्या गेल्यात त्या कारणास्तव. अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय या ठिकाणी आपण पाहतोय आणि अजून एक फलंदाज या ठिकाणी स्टंपिंगच्या माध्यमातून बाद होतोय आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक कंप्लीट केली जाते. क्या बात आहे. जितू पाटील
स्वतःच्या आयोजनामध्ये स्वतःने केलेली कमाल, क्या बात आहे, वाह. संख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 47, बरोबर 12च्या सरासरीने 48 धावा धावफलकावरती या ठिकाणी जमा करायच्या आहेत आयोजक टीम अर्थात शिवनेरी जू नांदुर्ग या टीमला. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय मान्यश्री अभिमन्यूजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा करूया आपण येतोय स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो सन्माननीय किशोर केने साहेबांना की आपण आपल्या शुभहस्ते एक लाडका व्यक्तिमत्व दानशूर राजा म्हटलं जातंय पाटील साहेब यांचा येतोय स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झालं सन्मान्य राजेजी पाटील साहेब त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लगेच आपण त्यांचा करूया या ठिकाणी येतोय स्वागत आणि सन्मान. सन्मान्य राजेजी पाटील साहेब आपण समोर यायचं आहे. आपल्या या ठिकाणी येतोय स्वागत आणि सन्मान केले जाईल. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्मान्य राजेशजी पाटील साहेब त्यांचा आपण करूया या ठिकाणी येतोय स्वागत आणि सन्मान. आजचा फायनलचा दिवस आहे, मेगा फिनाले सांगतेचा दिवस आहे स्पर्धेचा आणि स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी उपस्थित मान्यवर त्यांचा केला जातो. या ठिकाणी येतोय स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेची मायेची शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि मोमेंटस ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सत्कार मूर्ती आपण पाहू शकता राजेशजी पाटील साहेब. ओलिवा खेळाकडे या ठिकाणी आपण पाहतोय शिवनेरी जू नांदुर्ग टीमला विजयाचं लक्ष 48 धावांचं आहे. पुंडास टीम चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आयोजक टीम अर्थात शिवनेरी आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा आणि ज्या पंचाने खऱ्या अर्थाने सलग 2 दिवस खूप चांगली पंचगिरी केली त्यांनाही विनंती आपणही चला मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये किंवा राणावनात गवारी नसतोय तोपर्यंत आपली बाकीची मंडळी उपस्थित राहत नाही आहे. सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय कल्पेशजी केने साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्याही या क्रीडा नगरीमध्ये क्रीडा मंचावरती शिवनेरी चषकामध्ये आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. इनिंगला होते बदल आपण करूया कॉम्बॉक्स मध्ये बदल. हर्ष या ठिकाणी आपल्याशी जुडले जातील. धन्यवाद. आपण पाहता इकडनं मात्र टार्गेट सेट केले गेले 48 धावांचं एक मोठं आव्हान. आपण पाहतायत आयोजक संघ अर्थातच शिवनेरी स्पोर्ट्स जू नांदुर्गीच्या समोर इकडनं मात्र आव्हान मोठं ठेवलं गेलंय. पाहूया त्या आव्हानाचा पाठलाग इकडनं कशा पद्धतीने केलं जाईल. येणारा वेळ येणारी काल सर्व काही स्पष्ट करून जाईल. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग झाली त्या पद्धतीने या इनिंग मध्ये देखील बॅटिंग होणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 फ्रंटलाईन बॅटर इकडनं मात्र दाखल होत असताना मंद मंद पावलाने मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना सलामीवीर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. उमेश देसले आपण पाहताय त्या ठिकाणी रोशन पाटील, नरेंद्र पाटील आणि त्याचबरोबर विनोदजी बगली साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या मान्यवर कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय साहेब. मैदानाच्या आतमध्ये जर इकडनं आपण पाहिलं तर आव्हान समोर जे ठेवलं गेले ते आव्हान आहे ते म्हणजेच 48चं आव्हान आहे. चुकीची दुरुस्ती आपण पाहताय. 48 धावांचं टार्गेट टीम जू नांदुर्गीच्या समोर इकडनं सेट केलंय. होम ग्राउंडवर कशा पद्धतीचं इकडनं बॅटिंग पाहायला मिळेल ते पाहण्यायोग्य राहील कारण टार्गेट खूप मोठं आहे. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करणं हे गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झाली आहे. षटक क्रमांक पहिलं घेऊन वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क वर्ण आपण पाहतोय ते म्हणजेच उमेश देसले. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत दिलीप पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत चितू पाटील. व्हेरी फर्स्ट बॉल चेंडू जबरदस्त होता. पंचांचा बोट आकाशाकडे. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार. बॅटर दिलीप इज अ बॅक टू द डग आउट.
आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये पहिला आदरा बसलाय. बॅटरला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलंय. कल्पेशजी केने साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये इकडनं पहिल्या चेंडूवर जो दबाव होता ना तो पूर्णपणे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने टाकलाय. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी होती ॲक्युरेट लेंथ अँड लाईनवर पहिला चेंडू हाताळला. तिकडे आधी एक्स्टँच्या समोर सापडले. पंचांच्या मनामध्ये कोणतीही शंका नव्हती. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. त्या ठिकाणी त्या आपण पाहतायत प्रेक्षक कक्ष आहे. त्या ठिकाणी बाजूला गाडी आहे. त्या गाडीचा आरसा थोडासा खाली करायचा आहे. प्रेक्षक कक्ष आहे त्या ठिकाणी आपण पाहताय लाईव्हचं ते लाईव्हचा जो स्टँड आहे त्याच्या साईडला त्याच्या मागे ती गाडी आहे. त्या गाडीची काच थोडीशी खाली करायची आहे. समोरची गाडी आहे ती पुढे पुढे गाडी आहे त्या गाडीचा. या दरम्यान चेंडूवर बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील जोरदार. पंचांचं बोट आकाशात आणि अजून एक बॅटर तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅकचा दुसरा आदरा. फलंदाज बॅक टू द डगआउट. बॅट्समॅन बॅटिंगला विजय पाटील त्यांना षटकारास 500 रुपये. संजय वागडे आपण पाहतायत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अर्थातच विजय पाटील. आपण पाहतायत मयूरजी पाटील त्याचबरोबर करणजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त केलं परंतु पंच आमच्या बाजूने वळतायत. पंचांच्या दोन्ही हात समांतर रेषेमध्ये धाव इकडनं अवांतर प्राप्त होईल. नक्कीच आपण पाहतायत वैयक्तिक स्वतःचा बिझनेस एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपण पाहतायत विजय यांनी जर षटकार मारला त्यांना प्रति षटकारासाठी संजयजी वाडगडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. अडबा पाटणा फटका सुंदर आहे. टायमिंग प्रॉपर आहे. एक्झिक्युशन प्रॉपर आहे आणि मैदानाच्या बाहेर चेंडू निघून जातो. एका टप्प्यानं सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. निघून जाईल 4 धावा चौकार. जबरदस्त होतोय चेंडू मागे. 4 धावा इकडनं प्राप्त होत आहेत. ज्या धावांची गरज होती धावा येणं स्टार्ट झालंय टीम जुनांदुर्कीसाठी. नेक्स्ट बॉलर बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. प्लॅन मिस. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू असलेला सामना. एका बाजूने आपण पाहतायत गावदेवी माता पुंडास आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहताय शिवनेरी स्पोर्ट्स जुनांदुर्की. या दरम्यानचा चेंडू सुंदर आहे. जबरदस्त चेंडू. बॅटरला तिकडे फॉलो केलं होतं त्यानंतर चेंडू डिलिव्हर्ड केला गेला. बॅटरला बॅकफुटला ढकलण्याचं काम इकडनं मात्र पहिल्या षटकामध्ये गोलंदाज उमेश यानं केलंय. उमेशनं कमालीची गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक पहिलं जरूर प्रगतीपथावर आहे परंतु उमेशची कमालीची गोलंदाजी इकडनं मात्र टीमला कुठेतरी फ्रंटफुटला नेण्यामध्ये मदत करते. कारण टार्गेट जे 48 धावांचं होतं त्या पाठलाग करत असताना सध्या तरी जुनांदुर्की थोडीशी मागे पडली आहे. या दरम्यान चेंडू फटका आडवा बॅटनं सजवण्याचा प्रयत्न जरूर केला. क्षेत्ररक्षक तिकडे फंबल होत आहेत. सिंगल धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. तिसरी धाव घेण्याचा देखील इकडनं मात्र प्रयत्न केला जाईल का आणि त्या प्रयत्नामध्ये आता मात्र बॅटरला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. मैदानाच्या आतमध्ये हदरा क्रमांक बसलाय 3रा. फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. बॅटर इज बॅक टू द डगआउट. उपस्थित आपण पाहताय कल्पेशजी केणे साहेब यांचा आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान करून घेतोय. मान्यवर पाहुणे आपल्याला आजच्या दिवसामध्ये लाभलेत
त्यांचा आपण मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र सन्मान करतोय. मयूर पाटील करतो त्याचा पण आपण पाहतायत मयूरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आता मात्र स्वागत आणि सन्मान होत असताना मान्यवर कक्षामध्ये. त्यानंतर करणजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करून घेतोय. आपण करणजी पाटील साहेबांचा या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. या दरम्यानचा पहिला चेंडू अडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेलाय, चेंडू चाललाय त्या ठिकाणी मात्र सीमारेषेच्या दिशेने अप्रतिम क्षेत्ररक्षण, क्वालिटी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये पाहायला मिळतीये. जिकडे एक धाव होती तिकडे दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आली. दुहेरीच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले, ते म्हणजेच 9च्या घरामध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल अडबा बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. आतल्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा चेंडू फलंदाजाला इकडनं मात्र बिट करून जात असताना चांगली गोलंदाजी, क्वालिटी गोलंदाजी इकडनं मात्र पाहायला मिळतीये. कमबॅक कशा पद्धतीने असायला हवं ते इकडनं मात्र दर्शवलं गेलंय गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल अडबा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवा तसा मिडल केला जात नाहीये. सिंगल धाव तिकडे पूर्ण होईल. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये, फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक आता वाढून पोहोचते, जाऊन पोहोचलं जात आहे, ते म्हणजेच 10च्या घरामध्ये. आपण पाहतायत कल्पेशजी केणे साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक जर तुम्ही साधतायत तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. फलंदाजांसाठी आता पर्वणी चालू झाली आहे. या दरम्यान चेंडू अडबा बॅटनं फटका जबरदस्त आहे, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाला भेदत असताना 4 धावांकरिता आलाय पहिला मोठा स्ट्रोक. खूप वेळानंतर 4 धावा चौकार. या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल, सातत्याने इकडनं मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील जुनांदुर्की टीमच्या बॅटर्सना. पहिला मोठा स्ट्रोक तर इकडनं आलाय जरूर. नेक्स्ट बॉल अडबा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, ऑफ कटर, बॅटरला पुन्हा एकदा फिरवलंय बुलबुलैया. एक तेरी तो एक मेरी असं म्हणत असताना आता या दरम्यानचा चेंडू देखील चांगला आहे. सबमरीन डिलिव्हरी, पडल्यानंतर अगदी खाली राहतोय. चेंडूने त्या ठिकाणी मात्र लेन जर पाहिली तर चांगली होती, परंतु बॅटरनं आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या रीच पासून दूर होता हा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटकाची झाली आहे समाप्ती 2 षटकांच्या अखेरीस. धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 14च्या घरामध्ये. 14 धावा धावफलकावर. येणारे चेंडू 12 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 34. 12 चेंडू 34 ची गरज, प्रति षटका मागे 17च्या सरासरीने धावगती गाठायची आहे. चला सामना स्टार्ट करायचा पंच. षटक क्रमांक 3 घेऊन आपण पाहतायत दिनेश आलेत.
या दरम्यान चेंडू मात्र लोअर फुल टॉस होता. आडबापाटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र चेंडू गॅप मध्ये चालला. एक धाव पूर्ण होती. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली फेकी आहे आणि तिकडे काय घडलंय. चांगली रनिंग भेटून विकेट पाहायला मिळतीये. चित्त्याच्या वेगाने अक्षरशः धावले, कारण इकडे त्यांना माहिती आहे की मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि ती जर आपण पाहिली तर मोठे फटके मारण्याची क्षमता देखील या बॅटरकडे. परंतु इकडनं तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात त्याला महत्व नाहीये. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळ करतायत त्याकडे जरूर पाहिलं जाईल. या दरम्यान चेंडू मात्र सरळ बॅटना चेंडू चाललाय. मिड ऑन मधनं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत. फॉर्मबलिंग आणि चेंडू सीमारेषा पार लॉंग ऑन मध्ये निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. या दरम्यान चेंडू मात्र बॅटने खेळण्याचा प्रयत्न शेड्यूल झाला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहे. सिंगल रन पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 21च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू फुल टॉस आहे. मिस केलाय. बॅटची एज आणि धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. बॅटरला जावं लागेल डगआउटला. बॅटर इज अ बॅक टू द डगआउट. येणारे चेंडू 7 आणि इकडनं मात्र धावांची गरज आहे ती म्हणजेच 28. 7-28 चे इक्वेशन. इकडनं कोणता संघ जिंकेल. 7 चेंडू आणि 27 ची गरज आहे. आपण पाहतायत 8 चेंडू आणि 27 ची गरज आहे. चुकीची दुरुस्ती. या दरम्यान चेंडूवर बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये झाला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तिकडे एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर चालवला गेलाय आणि पाहता पाहता तिकडे दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटर्स मध्ये. या चेंडूवर एखादा मोठा स्ट्रोक अटेंड करावा लागेल जर टीम जुन अंदुर्की शिवनेरी स्पोर्ट जुन अंदुर्कीला या मॅच मध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. गोलंदाज स्वतः जज करतायत. त्या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप झालाय. सिंगल धाव पूर्ण. दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाजाला जावं लागेल डगआउटला. नाही नाही बॅट्समॅन कोण आहे? चेतन राऊत. हॅलो
हो शेवटचे येणारे चेंडू आपण पाहतायत 6 आणि 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. धावफलका जर आपण विचार केला तर 25 धावांची गरज आहे. या ठिकाणी 24 धावा धावफलकावर ऍक्च्युअली लागले गेलेत. मी तुला याद हवा 24 काय तू पण 6 चेंडू आणि इकडनं मात्र आता 24 ची गरज आहे. दोन्ही ठिकाणी 24 आहे ना, तरी 24 25 एक ठिकाणी बोलते, एक ठिकाणी 24 बोलते. शेवटचे 6 चेंडू आणि 24 ची गरज. 4 मोठे फटके इकडनं दाखवावे लागतील. पहिलाच बॉल, काय जबरदस्त स्विंग आहे, बाहेर काढलाय. उजव्या हाताचे खूप जास्त कमी गोलंदाज असे ज्यांचे चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वेगाने निघतात आणि त्यामधील हा एक गोलंदाज आपण पाहताय. जबरदस्त लेंथ लाईन आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करत असताना लेग कटर. ओ हो 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 हो, वाडा बॉल. वाईट जरूर आहे परंतु काय चेंडू हाताळलाय, कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. या दरम्यान चेंडू देखील चांगला आहे, जबरदस्त चेंडू. इकडनं मात्र फलंदाजाला बिट करून गेला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. इकडनं येणारे चेंडू 4. एखादा मोठा फटका आला तर जुन अंदुर्गीच्या खेम्यामध्ये अपेक्षाचा विचार करणं सुरू होईल. आणि आलाय फटका, आलाय परंतु क्षेत्ररक्षक जज करतायत. तिकडे झाली आहे झेल ड्रॉप आणि इकडनं फक्त आणि फक्त कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडू. आणि आता मात्र सामना पूर्णपणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने गेलाय. आपण पाहताय या ठिकाणी मात्र जुन अंदुर्गी गावचे उमेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर उमेशजी जाधव साहेब, त्याचबरोबर आपण पाहतायत मंगेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गिरीशजी ठाकरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यानचा चेंडू देखील सुंदर आहे, जबरदस्त चेंडू. आता मात्र विजयाचे दरवाजे कुठेतरी उघडले गेले क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. या दरम्यान चेंडू अडबा बॅटनं इकडनं मात्र सामन्याचा शेवट केलाय.